नीट UG 2021 1 एप्रिल 2022 रोजीची एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. इलिजिबिलिटी फॉर सबसिक्वेंट राऊंड म्हणजे पात्रता जी आहे, पात्रतेसंदर्भात BMS, BUMS, BHMS, BPTS, BOTS, BSLP, BP&O, BS कोर्सेस आणि त्याचसोबत कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन इन BSc नर्सिंग कोर्स या संदर्भात एक महत्त्वपूर्ण सूचना आलेली आहे. यामध्ये इन व्ह्यू ऑफ व्हॅरियस ॲप्लिकेशन रिसिव्ड फ्रॉम द कॅन्डिडेट रिगार्डिंग द इलिजिबिलिटी फॉर द सबसिक्वेंट राउंड BMS, BUMS, BHMS, BPTS, BOTS, BSLP, BP&O courses for the candidate who is joined in BSc nursing course or cancel the seats of BSc nursing allotted round 1 or round 2 of BSc nursing course. The competent authority has decided as a following. म्हणजे BSc नर्सिंगला काही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन त्यांना अलॉट झालेलं आहे किंवा त्यांना ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे आणि त्यांच्याकरिता ही जी पात्रता असणार आहे, जे वेगवेगळे BMS वगैरे हे जे काही सर्व कोर्सेस आहे ज्याचा आत्ता आपण उल्लेख केलेला आहे, BMS, BUMS, BHMS वगैरे, तर त्या संदर्भात विद्यार्थ्यांकडून भरपूर अर्ज जे आहेत ते प्राप्त झालेले होते. तर त्या संदर्भातील आता ही माहिती आपण जी आता नवीन नियमावली आलेली आहे ती आपण बघणार आहोत. कॅन्डिडेट हॅव जॉईंड स्टेटस इन BSc नर्सिंग आफ्टर 3 एप्रिल 2022 विल नॉट बी इलिजिबल. म्हणजे जे विद्यार्थी BSc नर्सिंग 3 एप्रिल 2022 नंतर जॉईन करतील तर ते पात्र नसणारे फॉर सबसिक्वेंट राऊंड इन्क्लुडिंग इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. मग ते विद्यार्थी कशाला पात्र नाही तर ते इन्स्टिट्यूशनल सबसिक्वेंट जे राऊंड होणार आहे की ज्यामध्ये इन्स्टिट्यूशनल राऊंडसुद्धा असणारे BMS, BUMS, BPTH, BHMS, BPTH, BOTS, BSLP, BP&O कोर्सेस करता. म्हणजे 3/4/2022 नंतर जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील BSc नर्सिंगला तर ते विद्यार्थी या कोर्सेसकरिता पात्र राहणार नाही आहे, त्यांना इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड्समध्ये सुद्धा भाग घेता येणार नाही. पुढची महत्त्वाची नोटीस, दुसरा रूल आहे, दोज कॅन्डिडेट हू विश टू कन्सिडर फॉर अ सबसिक्वेंट राऊंड. ज्या विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडला भाग घ्यायचा आहे इन्क्लुडिंग इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड की ज्यामध्ये इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड पण असणारे BMS, BUMS, BHMS, BPTH, BOTS, BSLP, BP&O कोर्सेसचा मस्ट कॅन्सल दिअर BSc नर्सिंग ॲडमिशन अप टू 3/4/2022 अप टू 5 PM. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना ज्यांचं ॲडमिशन आता झालेलं आहे BSc नर्सिंग करता परंतु त्यांना BMSच्या पुढच्या किंवा हे जे काही कोर्सेस आहे BMS, BUMS वगैरे तर त्याकरिता ॲडमिशन घ्यायचं असेल, त्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल, त्यांच्या इन्स्टिट्यूशनल लेवलच्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांनी BSc नर्सिंगचं जे ॲडमिशन त्यांचं आता झालेलं असेल ते त्या विद्यार्थ्यांनी 3 एप्रिल 2022 पर्यंत कॅन्सल करायचे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. पुढचा रूल आहे, कॅन्डिडेट हू हॅव फिल्ड स्टेटस रिटेन्शन फॉर्म कॅन ऑल्सो कॅन्सल देअर ॲडमिशन अप टू द प्रिस्क्राईब डेटेड. जे विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंगचं स्टेटस रिटेन्शन फॉर्म पण भरलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा दिलेल्या तारखेपर्यंत हे ॲडमिशन कॅन्सल करायचे. कॅन्सलेशन ऑफ BSc नर्सिंग आफ्टर 3/4/2022 5 PM इज नॉट अलाउड. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 3 एप्रिल 2022 संध्याकाळी 5 नंतर जर एखाद्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कॅन्सल केलं तर असे विद्यार्थी या BMS, BHMS वगैरे कोर्सेसकरिता पात्र ठरणार नाही. त्याच्यामुळे ज्यांना ॲडमिशन कॅन्सल करायचे त्यांनी 3/4 म्हणजे 3 एप्रिल 2022 संध्याकाळी 5 वाजेच्या आतमध्येच हे ॲडमिशन कॅन्सल करून तेच विद्यार्थी पात्र होतील. त्यानंतर जर कोणी ॲडमिशन कॅन्सल केलं तर ते विद्यार्थी हे BMS, BUMS वगैरे कोर्सेस त्यांना पात्र ठरणार नाही. पाचवा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, द कॅन्डिडेट हू हॅव कॅन्सल्ड द BSc नर्सिंग सीट अप टू द प्रिस्क्राईब डेट as above will be considered for subsequent round including institutional level round of BMS, BUMS, BHMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O courses subject to being eligible for the courses as per NEET UG 2021 information brochure. जे विद्यार्थी दोज कॅन्डिडेट हू हॅव कॅन्सल, ज्या विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंगचं सीट कॅन्सल केलेलं आहे, सीट प्रिस्क्राईब डेटमध्ये जी काय आत्ता तारीख सांगितली त्या तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंगचे ॲडमिशन आता कॅन्सल केलेलं आहे विल बी कन्सिडर फॉर सबसिक्वेंट राऊंड. असे विद्यार्थी पुढचे जे काही कोर्सेस आहेत त्याला पात्र ठरू शकतील ॲडमिशनसाठी. मग त्यामध्ये इन्स्टिट्यूशनल राऊंड जरी असला BMS, BUMS, BHMS, BPTH, BOTS, BSLP, BP&O या कोर्सेस करता ते पात्र ठरतील, ते पात्र ठरणार आहे.
दिस कोर्सेस ॲज पर नीट UG 2000 आणि हे सर्व कोर्सेस नीट UG इन्फॉर्मेशन ब्राउचरनुसार हे जे काही सर्व विद्यार्थी पात्र असणार आहे. ओनली दोज म्हणजे जे काही या BMS वगैरे किंवा हे ज्या कोर्सेसकरिता जी काही पात्रता आहे नीट इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेली त्या पात्रतेनुसार ते पात्र ठरू शकतील. त्यानंतर ओनली दोज कॅन्डिडेट हू आर रजिस्टर विथ स्टेट CET सेल अँड डू नॉट हॅव एनी सीट इन हँड जॉईंट स्टेटस ऑफ MBBS BDS or BSc नर्सिंग कोर्स विल बी कन्सिडर फॉर सबसिक्वेंट राऊंड इन्क्लुडिंग इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी CET सेल MST CETचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरलेला आहे, ॲप्लिकेशन आता कॅप राऊंडमध्ये पण भाग घेतला आहे आणि त्या विद्यार्थ्यांना कोणतं सीट जे आहे डू नॉट हॅव एनी सीट इन हँड, मग त्यामध्ये त्यांच्याकडं कोणतं सीट नाही आहे, जॉईंट स्टेटस काहीच नाही आहे त्यांच्याकडं, जॉईंट स्टेटस ऑफ MBBS BDS और BSc नर्सिंग. तर असे विद्यार्थी त्यांच्याकडं काहीच नाही आहे, तर असे विद्यार्थीसुद्धा हे जे काही BMS BUMS BHMS BPTH BOTH BSLP BP अँड O कोर्सेसकरिता पात्र ठरणार आहे. कोर्सेस सब्जेक्ट टू बिंग एलिजिबल फॉर दिस कोर्सेस ॲज पर नीट UG 2021 इन्फॉर्मेशन ब्राउचर. आणि यामध्ये ही जी सर्व माहिती आहे ही माहिती स्वतः जे IAS अधिकारी आहे स्टेट CET सेलचे त्यांच्यामार्फत ही देण्यात आलेली आहे.